नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजची जी अपडेट आहे ती धाराशिव जिल्ह्यातील 2020 खरीप पीक विमा संदर्भामधील आहे. 2020मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले होते. एकूण 2,85,000 हेक्टर क्षेत्रामध्ये नुकसान झालेले होते. यामध्ये शासनाने 514 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. त्यावेळी शासनाने 288 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकण्यात आले आणि उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम शासनाने विमा कंपनी दिली नाही. मग शेतकऱ्यांनी प्रतिनिधीच्या माध्यमातून उच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित ठेवलं. मग विमा कंपनीने काय केलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं. त्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर एकूण 75 कोटी रुपये अडकलेले होते कोर्टात. त्याची व्याज करून 94 कोटी रुपये झाले आणि बाकी जी उर्वरित रक्कम आहे ती 134 कोटी रुपये ही राज्य शासनाकडे होती. मग राज्य शासनाने काय केलं, आता मागं 6 फेब्रुवारीला पहिली सुनावणी झाली, दुसरी सुनावणी 13 फेब्रुवारी झाली आणि आता येणारी जी सुनावणी आहे ती 23 तारखेला होणार आहे. मग 23 तारखेच्या आधी विमा कंपनीने, राज्य शासनाने आपल्याला जी राज्य शासनाकडे जी रक्कम होती ती रक्कम जिल्हाधिकाऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात येईल आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी, कृषी विभागामार्फत त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले. आता बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवामध्ये संभ्रम आहे की 2020चा जो राहिलेला उर्वरित पीक विमा आहे ती आपल्याला मिळेल का नाही. शेतकरी बांधवांना मी एक खात्री देऊन सांगतो की जर निकाल अगोदर तर शेतकऱ्याच्या बाजूने लागलेला होता तर विमा कंपनीने अजून डबल सर्वोच्च न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये अपील केली. त्यामुळं आपल्याला परत पहिल्याची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरने जावं लागलं. म्हणजे 226 कोटी रुपये ही शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे असून पण शेतकऱ्याला मिळाले नाही. ही कसं आहे म्हणता का, ही पीक विमा कंपनीचं ही काही दिरंगाईमुळे, कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे विमा कंपनी प्रतिनिधी, शासन बी कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे ह्या कंपनीचं फावतं. शेतकरी बांधवांनो, दरवर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पिकावरती पीक विमा भरून पीक विमा उतरवत आहे. त्यामुळे 2020 पासून 2025 आता 26 आहे, कमीत कमी 5 वर्षाचा काळ लोटलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम आहे की 2020चा पीक विमा मिळेल का नाही. शेतकरी बांधवांनो, ही प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे आपल्याला ह्या प्रकरणावरती म्हणजे जास्त काही बोलता येणार नाही. आता उद्या निकाल लागलं, निकाल जर शेतकऱ्याच्या बाजूनं लागलं तर एकूण राज्य शासनाकडे जे पैसे, आता 94 कोटी रुपये तर कोर्टात आहेत. म्हणजे सगळे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती येईल. आता ह्याच्यामध्ये काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस शासनाला, विमा कंपनीला फॉलो करावं लागते. त्यानुसार निकाल जर लागला तर जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम मिळेल याची मी खात्री देतो. शेतकरी बांधवांनी आपला स्वतःच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. तुम्हाला सर्व 2020 जे पीक विमा आहे धाराशिव शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की मिळेल, खात्रीशीर सांगतो. अजिबात काळजी करू नका. आणि सचिन राठोड केसोला ऑफिशियल ही यूट्यूब चॅनल आपण काढलेलं आहे. ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी, महिला
कामगार, विद्यार्थी, शासकीय योजना, विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत, ह्या योजना ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. धन्यवाद.